भारतीय संविधान अंगीकृताच्या 75व्या वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अमरावतीच्या वतीने 2 दिवसीय संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात करण्यात आले आहे. संबोधी सभागृह भीमटेकडी, यशोदानगर, अमरावती या ठिकाणी संविधान सन्मान महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा नजराणा नागरिकांसाठी आयोजकांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. यामध्ये व्याख्याते डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांच्याकडून भारतीय संविधान की विशेषताएं, तसेच व्याख्याते रमेश जीवने यांच्याकडून भारताचे रिपब्लिक, संविधान व बुद्धमय भारताची धम्मक्रांती या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कलाकार कुमारी संस्कृती वाहने व कुमारी प्रकृती वाहने यांच्या सितार आणि संतूरची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर शाहीर भीमदर्शन पोवाडा व लोकगीतांचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. कलाकार शाहीर रामानंद उगले हे पोवाडा सादर करतील. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार बळवंत वानखडे तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका सौ आस्था मंदार कार्लेकर या उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. नमस्कार, मी डॉक्टर मधुकर मेश्राम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्सचा फाउंडर आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे. आम्ही संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने संविधान सन्मान महोत्सव आयोजित करीत आहोत. हा कार्यक्रम दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर तसंच सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येतो आहे. पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजता माननीय व्याख्याते डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांचं व्याख्यान होणार आहे. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता आणि हा कार्यक्रम होणार आहे भीमटेकडीच्या संबोधी सभागृहामध्ये. आणि त्याच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यामध्ये सतार आणि संतूर याची जुगलबंदी होणार आहे. आणि ही जुगलबंदी सादर करण्याकरता उज्जैनच्या 2 तरुण कलाकार कुमारी संस्कृती आणि कुमारी प्रकृती वाहणे या दोघी बहिणी येणार आहेत. भारतामध्ये हा पहिलाच असा एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मुलगी संतूर वाजवते आहे. आतापर्यंत असा प्रकार झाला. पुरुष संस्कृती संतूर हे वाद्य वाजवतात. त्यामुळे त्यांना प्राचारण केलं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता माननीय आयुष्यमान रमेश जीवने यांचं भाषण होणार आहे. विषय आहे भारताचं रिपब्लिक, संविधान व बुद्धमय भारताची धम्मक्रांती. या कार्यक्रमाची अध्यक्षता संस्थेचे अध्यक्ष दिनेश खोंडे साहेब करणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत माननीय नामदार बळवंतराव वानखेडे आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका सौभाग्यवती आस्था मंदार कार्लेकर या उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी पुन्हा भाषणाच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाहिरी भीमदर्शन हा कार्यक्रम होणार आहे. आणि यामध्ये पोवाडा आणि लोकगीतांचा आणि भीमगीतांचा समावेश राहणार आहे. कलाकार आहेत शाहीर रामानंद उगले, हे जालन्याहून येणार आहेत. तर असा हा कार्यक्रम हा महोत्सवात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की या सर्व कार्यक्रमांना आपण उपस्थित राहावं. मुद्दाम तरुणांना या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास मी अधिक विनंती करतो, कारण आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि म्हणून तरुण मुलांना आणि मुलींना ह्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं